महादेव। सांब सदा शिव, 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 सांब सदा शिवाय नमः शिवाय, शिवाय नमः शिवाय, शिवाय नमः शिवाय, शिवाय नमः शिवाय, शिव शिव सच्चिदानंद, शिव शिव सच्चिदानंद, शिव शिव सच्चिदानंद, शिव शिव सच्चिदानंद, शिव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की, महात्मा बसवेश्वर महान, जगद्गुरु पंचाचार्य महान, सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महान, संत शिरोमणि मन्मस्वामी महाराज, वैराग्य निधि अक्क महादेवी माता, श्री शिवलिंगेश्वर भगवान, त्रैलोक्य संपदाल्लेख्य समल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा, तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परमशिवाम्। वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये, जगत्पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचा स्मरण करून इतका दिवस एक हाताने मारत होतो, आता दोन हाताने मारतो। एक हात मोकळा नव्हते ना, दोन हात मोकळे झालेले। असो, शारीरिक शक्ती आणि मानसिक शक्ती, मनाचा शक्ती
किंवा शरीराचा शक्ती, कोणता शक्ती श्रेष्ठ आहे? शरीराचा शक्ती श्रेष्ठ आहे, काही मनाचा शक्ती? मनाचा शक्ती श्रेष्ठ आहे. मनाचा शक्ती श्रेष्ठ बनविण्यासाठी काय करावं लागते? शारीरिक शक्ती निर्माण करण्यासाठी काय करावं लागते? मनाला औषध कोणती आहे? शरीराला औषध कोणती आहे? म्हणून ह्याला आपण म्हणतो अन्नापासून प्राण बनते, प्राणशक्ती. अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमयामे शुद्धंता. अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय, हे 5 कोश आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. हे प्राणशक्ती, प्राण कुठं कुठं आहे? हे शरीराच्या संपूर्ण शरीरामध्ये प्राण भरलेले आहेत. त्याच्यामध्ये प्राण, हातामध्ये प्राण भरलेले. प्राण नसेल तर हात काम करत नाही. तर ती शक्ती निर्माण होण्याकरता अन्न आणि औषध आपण ग्रहण करतो. काम करता करता बाबू जे काम करलेले त्या प्रकारे दत्तू काम करत होते येडपल्लीचे. तेच धार मशीन आहे त्यांच्याकडं. काम करता करता हे बोट एवढं निघून गेले. बोट निघाल्यावर ते बोट उडी मारलेले तिथं खाली. त्या बोटाला जाऊन पकडून दवाखान्याला घेऊन गेले त्यांना. विचार करा. म्हणजे वेगळं झालं तरी सुद्धा त्याच्यामध्ये प्राण उडी मारत होती. ते नंतर ते काम करणं गेले, त्याचं निघून गेल्यानंतर ते बोट तसंच राहिलं त्यांचे. सांगायचं तात्पर्य, आपल्या शरीरातून काही अवयव निघून गेल्यानंतर काही वेळापर्यंत त्याच्यामध्ये जीव राहते, प्राण राहते. संपूर्ण शरीरात प्राणशक्ती भरल्या कारणानं त्याचे एक प्रकारची शक्ती आहे. परंतु ह्या शरीराला शक्ती किती आहे तेवढा ते करणार आहे. परंतु त्या शरीराला अलिप्त असलेले जो आहे मनाचा शक्ती, मनाचा शक्ती कसं असते? ज्या ठिकाणी मन मौजूद राहते. मौजूद म्हणजे काय? मराठीमध्ये काय म्हणतात? मौजूदगीला उपस्थित. ज्या ठिकाणी मन टिकून राहते, ज्या ठिकाणी मन जुळून राहते, त्या ठिकाणी काम व्यवस्थित होते. आपल्या मनात काम करायचं नसेल तर आपण थकून जातो जास्त. मजबुरीनं काम करणारा माणूस थकून जाते. आवडीनं प्रेम करणारा माणूस थकत नाही.
न थकतो न रुकतो. अजून बी तुम्ही काय आजी बघा, आजी माया राहतात ना, त्याला काम केल्याशिवाय त्याला समाधानच होत नाही. सासू आणि सून आले होते माझ्याकडे. महाराज तुम्ही थोडं सांगा हो माझा सासूबाईला, गप्प बसा म्हणा त्याला, काहीतरी मी करू दे बाई. नाही 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 नाही, माझा काम त्याला आवडत नाही, त्याचं काम मला आवडत नाही. मी करतो ना, किती केलं तरी सुद्धा त्याला समाधान वाटत नाही. मी म्हटलं जे तुम्हाला काम आवडत नाही तसलं काम त्याला लावून टाका. म्हणजे काही सवय त्या आजी लोकांना असा आहे, त्याला केल्याशिवाय त्याला समाधानच होत नाही, काहीतरी करत राहतात. म्हणजे त्यांच्या मनाचा तयारी असा आहे, शरीर थकले परंतु त्यांचे मन कधी थकलेले नाही. आमचा शरीर कसं आहे, आमचं शरीर मजबूत आहे, मन मात्र भयानक कमजोर आहे. काय व्हायना आमच्याकडं, मजबूत आहे शरीर परंतु काय होत नाही असं आपण म्हणतो. थोडं उठा, पाणी घेऊन या. काय लावून बसले हो, उगा बसा, उगा निवांत बसलो, काय तरी लावून बसले. हां शांत. तुम्हाला म्हणणं गेलं ते पाणी आणणाऱ्याला, तुम्हाला वाटत असेल तर मन डायव्हर्ट कसं होते, मन शरीराली कसं अटॅचमेंट होते तुम्हाला सांगतो. हे छोटं लेकरं आहे की नाही, छोटे छोटे लेकरं बरंच शांत बसून राहते तिथे येऊन. हां गडबड करत नाही तुम्ही, शांत बसून आहे. बरेचसे छोटे छोटे आहेत, किती आवड आहे बघा. शाळेमध्ये सुद्धा असं बसत नाही वाटाले, छान बसले. एक छोटासा बाळ हातातून निसटून पडलं, मार लागले त्याला, चरररररर चिरकू लागले. हा चिरकले तेव्हा आई काय करते, त्यावेळे आई जवळ उचलून घेते, आजूबाजू बघते, कोणतं तरी खेळणी असेल, हे बघ खेळ बघ किती छान आहे बघ, हे बघ इकडे बघ. ते मार लागलेले लेकरू त्या खेळाकडे लक्ष देऊन रडणं बंद करते. म्हणजे मार कुठे गेले त्याची, मार तर निब्बर लागले होते. दिंडीबाई तसं करते की नाही लेकराला, पहिले मार मार देते. हा ना बी लेकराला लई मारते ते, मारून अजून त्याला समजून सांगत राहत. कधी कधी लाकडं घेऊन येते इथं बी तुम्हाला मारायला ते दिंडीबाई. तर त्या लेकराच्या मार लागलेले जे लेकरू, त्याच्यात दुःख कसं विसरले ते, मन डायव्हर्ट झाले, त्याच्या मन परिवर्तन होऊन गेले. तिकडे ज्या माराच्या ठिकाणी मन गेले होते ते खेळाच्या ठिकाणी मन गेले. म्हणून बॉडीला अटॅचमेंट हे मन होत राहते. तसं मन ज्यांच्या आधीन झालेले आहेत, मन ज्यांच्या आधीन झालेले आहे, त्या व्यक्तीला शरीराकडे ते भान राहत नाही, शरीराकडे तो लक्ष देत नाही. कर्नाटकमध्ये एक संत होऊन गेले, त्यांना ऑपरेशन करायचं होतं. ऑपरेशन करायचं असलं तर काय करतात, ऑपरेशन करायचं असलं तर काय करतात, पहिले भूलचं इंजेक्शन देतात. भूल, ज्या ठिकाणी ऑपरेशन करायचंय त्या ठिकाणी भूल इंजेक्शन देऊन टाकतात. महाराज म्हणाले मला भूलचं इंजेक्शन देऊ नका. कसं, मोठं ऑपरेशन आहे,
2 तासाचं ऑपरेशन आहे महाराज, असं कसं जमते? आता मला टायमिंग सांगा तुम्ही, 2 तास 3 तास आत्ता सांगा. तोपर्यंत मी थोडं बाहेर जाऊन येतो म्हणले महाराज. कुठं बाहेर जाऊन आला असला तर ऑपरेशन करा. नाही नाही, माझा बॉडी इथं राहते परंतु मी राहत नाही, माझं मन इथं राहत नाही, मी दुसरं कुठं तरी जाऊन बसतो. त्या टायमाला अजून या म्हटलं तरी येतो. असं कसं शक्य आहे म्हटलं? भूलचं इंजेक्शन देऊच नका. खरोखर त्याला भूलचं इंजेक्शन दिलं नाही, नंतर टायमिंग प्रकार महाराज आले, विचारले झाला का हो, ऑपरेशन झालं का? जसं काम झालं का असं म्हणतात ना, त्या प्रकारे ऑपरेशन झालं का? हो, होऊन गेले तुमचं ऑपरेशन. अरे अरे आता दुखायले बघा म्हणले म्हणा महाराज, आता त्रास होले म्हटले. म्हणजे ज्या ठिकाणी लक्ष गेलं त्या ठिकाणी त्रास सुरुवात होते. तसं शरीर वेगळं, मन वेगळं, बुद्धी वेगळं, चित्त वेगळं, अहंकार वेगळा, आत्मा वेगळं, ड्रायव्हर वेगळं, गाडी वेगळं. ड्रायव्हरला गाडीला काही संबंध नाही, परंतु ड्रायव्हरशी संबंध असल्याशिवाय गाडी चलत नाही. ऑटोमॅटिक गाडी चालते का? तसं तुमच्या या शरीराला, गाडी रूपी या शरीराला चालविणारा एक ड्रायव्हर आहे, तो आत्मा ड्रायव्हर आहे. याला चालवितो, प्रत्येक कार्य करायला लावतो. बसल्या ठिकाणी जसं कुठं पाहिजे तसं वळतात गाडी, त्या प्रकारे या गाडीला वळविणारे एक आत्मा आहे. तो आत्मा चांगलं ठिकाणी वळविलं त्याचं कल्याण होतं, बर्बादाचा ठिकाणीचा मार्गाला घेऊन गेलं त्याचा सत्यानाश होतो. संध्याकाळी 8 वाजत आहे असं म्हणून 7:30ला तुमचा तयारी चालू राहते. गाडी वळलं कुठं? मठाकडे. काही गाडी वळते कुठं? ते दुकान वेगळं राहते, ते गाडी वेगळ्याकडे जाते. लक्षात आलं का? काय गाडी तिकडी जाते, काय गाडी इकडी जाते. आठ वाजल्याबरोबर एक लक्ष लागलेले असतात ना तुमचं मनाचे. ते खीर नवा सिमेंट आहे, एवढं बघायचं काय गरज आहे तुम्हाला? खीर तिकडी आहे तर नंतर येणार आहे. प्रश्न पडला की काय खीर कसं काय घेऊन चालले? टोपलं. हां ठीक आहे, उगा हसण्यासाठी बोललो. बरेचसे लोक तिकडे बघत होते. तर सगळं तयारी चालू आहे. आता मी प्रवचन सुरू करायच्या अगोदर जगद्गुरूचा फोन आले. बघा, गुरुमावलीला काळजी लागली, इकडे यायचं. आम्हाला काळजी नाही, त्यांना बोलवायचं. मी म्हटलं तुमच्या तयारीमध्ये आहोत. दररोज तुमच्या स्वागतासाठी या ठिकाणी आमचं दररोज 1 तासाचं प्रवचन चालू आहे, मार्गदर्शन चालू आहे. भक्तगण सुद्धा अत्यंत प्रीतीपूर्वक सेवा करण्यासाठी ते तत्पर आहेत. मन डायव्हर्ट. काय बोलत होतं तुम्हाला? मन कुठं डायव्हर्ट झाले? दरवाजाकडे. मन डायव्हर्ट होण्यासाठी जे बोलत होतो ते डायव्हर्ट करून टाकले. असो, प्रवचन झाल्यानंतर कसं झालं काय नाही थोडं बघा नंतर तिकडे दरवाजाकडे. जे ड्रायव्हर आहे, ड्रायव्हरला गाडीला काही संबंध नाही.
संबंध नाही म्हटलं तर जमत नाही. ड्रायव्हरला चेकअप करावं लागते, याला तेल किती आहे, ऑइल किती आहे, व्यवस्थित चालते की नाही. गाडी साफसूफ करत राहतो, शुचिर्भूत ठेवतो, स्वच्छ ठेवतो, सजावट करतो, नंतर कार्यक्रमाला गाडी घेऊन जातो. तसंच हे गाडी बी आरसावर उभा राहतो, सगळं व्यवस्थित आहे की नाही, की ड्रेसिंग छान झाले की नाही, की आता गाडी घेऊन मठाकडे येत राहतो. का डायरेक्ट येते गाडी? गाडीला सजावट करूनच गाडी निघणार आहे. त्या प्रकारे हे गाडी कुठपर्यंत जायचंय? आपला मंजिलपर्यंत जायचंय. मंजिलपर्यंत, जोपर्यंत आपला मंजिल प्राप्त होणार नाही तोपर्यंत या जीवाला चैन पडणार नाही. तर असा हा एक महान शक्ती. कोणती शक्ती आहे? कोणती शक्ती आहे? मनाचा शक्ती. मनापेक्षा पॉवरफुल शक्ती, मनाला चालविणाराचा जो शक्ती, तो बुद्धिशक्ती. या बुद्धिशक्तीमुळे हे काय झाले? हे काय झाले? हे बुद्धिशक्ती. तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचवण्यासाठी बुद्धिशक्ती केलेली आहे. मोबाईल बुद्धिशक्ती. ते फोटो तिथून सोडतात, अमेरिकेहून फोटो सोडतात, इथं तुमच्या हातामध्ये येऊन टपकते. वायर नाही, काय नाही, काय नाही. थोडासा वायर प्रॉब्लेम झाला तर इथं बंद होऊन जाते. इथून उडी घेतलं तर विमान 18 तास लागते. कोणती? कुठं? अमेरिकाला. 18 तास. 1 सेकंदामध्ये तिथून फोटो इथं येते. बघा, हे बुद्धिशक्ती आहे. कलर के साथ, बगर वायर के साथ. बुद्धिशक्ती अपेक्षा तीव्र शक्ती चित्ताचा शक्ती आहे. एकाग्रताचा शक्ती. बुद्धीचा वापर होत असेल परंतु चित्त नसेल, चित्त एकत्रित नसेल, बुद्धी सुद्धा काम देत नाही. तर त्या चित्ताला स्थिर करणारा कोण आहे? तो आत्मा आहे. असो, ते गोष्ट वेगळे. आता आपण फक्त मनाबद्दल बोलत आहोत. मनाचा शक्ती. एक आपल्या विश्वामध्ये एक प्रदेश आहे अलास्का म्हणून. अलास्का आणि न्यूझीलंड. अलास्का एक एरिया आहे. अलास्काहून न्यूझीलंडला किती आहे म्हटलं तर अंतर 11,500 किलोमीटर. किती अंतर? न्यूझीलंड अलास्काला 11,500 किलोमीटर दूर आहे. एक पक्षी है गॉडविन म्हणून. हे सत्य घटना आहे. गॉडविन म्हणून एक पक्षी आहे.
त्या गाढवीन पक्षी अलास्काहून न्यूझीलँडला उडी घेते समुद्रामधून, न रुकता न थकता 11,500 किलोमीटर पर्यंत कुठंही थांबत नाही. एरोप्लेन नाही, हेलिकॉप्टर नाही, काय नाही, फक्त पंखावर उडी घेत जाते. विचार करा, इथून आपल्या नांदेडला जायला गाडीमध्ये 2-2.5 तास लागतो. फक्त नांदेडला 100 किलोमीटर जायला 2-2.5 तास लागते. 11,500 किलोमीटर. काय शक्ती असेल? तिथून निघालेले, अलास्काहून निघालेले जे पक्षी न्यूझीलँडला जाऊन लँडिंग करते, त्या ठिकाणी काही दिवस राहते, अंडी वगैरे तयार करते, नंतर पक्षी निर्माण करते, नंतर तिथून उडी घेते. कारण ते पूर्वी परंपरा, त्या पक्षीला कितीतरी वारा, कितीतरी पक्षी, कितीतरी ढगा, सगळ्याला सामना करत 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 कसं जात असेल. एकमेव त्यांच्या मनाचा शक्ती काय आहे? आमच्या पूर्वजाने त्या ठिकाणी उडी घेतलं, त्या ठिकाणी उडी घेत जाऊन त्या ठिकाणी थांबले, आणि त्यांच्यासारखंच मी उडी घेतो म्हणून ती उडी घेतली. लक्षात आलं का? तर त्या प्रकारे आपलाही शक्ती त्या प्रकार कमजोर न होता आपण काय करावं लागेल? निरंतर मनाचा वापर आणि ह्या शरीराचा वापर, काया वाचा मन तया महादेव शरण. काया वाचा मन हे त्रिकर्ण म्हटलेले आहे. तुमचं दररोज हे तीन काम चालू आहे. काया म्हणजे तुमचं शरीर, शरीरापासून या ठिकाणी तुमचा सेवा चालू आहे, आणि तुमचं मन साथ देत आहे म्हणून इथपर्यंत तुम्ही आलेले. जाऊ दे, आज एक दिवस जाणे गेलं तर काय होते, जाऊ दे, असं कधी तुमचं मन म्हटला तर येत नसलं तर काय करणार आहे? मन तुम्हाला साथ देते. आणि इथे येऊन तुम्ही कुठं गप्प बसलात? गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज चालू आहे. हा, मस्त पाऊल चालू आहे. शारीरिक क्रिया चालू, वाचिक क्रिया चालू. याला वाचक क्रिया, शारीरिक क्रिया. इथं उडी मारणं तेवढंच चालू आहे. आता तुम्हाला इटगिरी वगैरे वाहून वज्ज वाहायला लावलेले नाही अजून इथं. हां, तिकडचं काय काम तुम्हाला लावणं गेलं होतं. अजून इथं बी क्रिया बंद पडलं तर कसं करा? हां, ज्यावेळेस तुम्हाला करायला पाहिजे होतं त्या ठिकाणी तुम्ही केलात. हे मंदिर इतकं सुंदर, ह्या सजावट करून आज दुपारी एक व्यक्ती आला, काय आपण तिथून निघू वाटणं गेले, इतकं सुंदर सजावट केलेले आहे, मंदिर फार सुंदर झालेले आहेत म्हणून गुणगान करत होते. सेवा करता वेळे कधीही थकावट येऊ नये. बघा, एवढं वय झाले माताजीचं, देशमुख माताजीचं, चलायला येईना. मला शिवरात्रीला त्यांना भेटण्यासाठी हे वाडा कसं चटून जाऊ असं मला वाटायचं. म्हणजे काय, फिरून फिरून थकलेलं राहतो, अजून वाड्यावर जाण्यासाठी अवघड वाटत होतं. तर दररोज माताजी तिथून खाली येणे. आता
तुमच्यापर्यंत येणे, इथं भेटणे तेवढंच नाही, या ठिकाणी काय काय सेवा चालू आहे संपूर्ण नजर या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत. अशा प्रकारे प्रत्येकांच्या काया वाच मन या ठिकाणी सेवा लाभला असेल. बरेचसे तुमचं चालू आहे, नाही तर असं वाटू नका फक्त माताजी करलेले आहेत. एक उदाहरणं देऊ लागलो त्यांची. तुमचं बी चालू आहे, कोणी काय त्या पद्धतीनं तुमचं या ठिकाणी सेवा चालू आहे. तर गुरुमाऊलीला प्रसन्न होण्यासारखं एक काम आपल्याला करणं जरुरी आहे. काय केल्याने गुरुमाऊली प्रसन्न होईल, त्यांच्या बी एक परीक्षा राहते. बघा, उदगीरून माताजी किती चक्कर मारले पा माता त्याने. आता ते गेले, आमचं तारीफ करू नका महाराज म्हणले. ते प्रत्येक वेळेला थोडासा तयार झाले की 100-200 झाले की अजून गाडी घेऊन येऊच लागले. तुम्हाला थैला छोटं दिसायले, परंतु 2 लाखाचा वस्तू आहे ते. एक एवढंच थैला वाटायले, परंतु 2-2 लाखाची. आज चिंता घेऊन आलेत रेड्डी परिवार, भरपूर त्यांच्या सेवा आम्हाला लाभतो. तुम्हाला सांगत होतो, गुरुमाऊलीला प्रसन्न करण्यासाठी बरेचसे क्रिया राहतात. प्रसन्नता कशाने होईल, त्याने जे काम सांगितलेले आहे ते काम मनपूर्वक भावपूर्वक केल्यानंतर, ते काम प्रतिफळ मिळाल्यानंतर गुरुमाऊली प्रसन्न होईल. एक उदाहरण देतो तुम्हाला, सांगू का? एक उदाहरण. एकाला वाटलं दीक्षा करून घ्यावे आणि उपदेश करून घ्यावे. बुद्धाकडे गेला. बुद्ध भिक्षू बुद्धाकडे गेल्यानंतर कशा करता आलात? निर्वाण प्राप्त करून घ्यावे असं माझं माझी इच्छा आहे. बुद्धाने एक काम सांगितलं. एक लोड वीटगीर आली होती. वीट माहिती आहे ना, वीट बांधकाम करायचं, ते ढिगारी पडले होते बाहेर. गुरु महाराज म्हटले, याला छान एक कोपऱ्यामध्ये शिस्त लावून टाक बेटा. एक 2 लोड होतं, 2 लारी. एवढा झाल्यावर तुला उपदेश मिळेल. फार मन लावून एवढं छान त्यांनी सजावट करून रचून ठेवले. मनात काय होतं, आता मला मार्गदर्शन मिळणार आहे, गुरुमाऊलीचा उपदेश लाभणार आहे, माझा सार्थकता होणार आहे, माझा कल्याण होणार आहे, असं म्हणून खुशीनं काय केलं, संपूर्ण सजावट केलं आणि माऊलीकडे धावून गेला, साष्टांग नमस्कार केला. माऊली झाले 15 दिवस झाले, छान लावलो, तुम्ही बघा. आता काम झाल्यानंतर सुद्धा मला बी घेऊन जातात, आपण थोडं बघावं, या थोडं बघा. तर महाराज आले, पाहिलं, अरे हे काय केलास म्हणले. मी इथं कुठं सांगितलं, त्या कोपऱ्यामध्ये ठेवा म्हणलं होतो. 15-20 मन लावून इतकं छान त्यांनी वीट लावले होते, भिंत बांधल्यासारखा समाधान रचून ठेवले होते. मग कसं करू, ते उचला त्या कोपऱ्याला लावा म्हणले. इथं बरोबर वाटत नाही गेले मला. मी तिथं सांगितलं, नाही हो तुम्ही इथं सांगितले होते. नाही तिथं सांगितलं. आता मनामध्ये इच्छा,
दुसऱ्या वेळेला सुद्धा थोडंसं कमजोर झाला, परंतु मन तेवढा मजबूत न होते. किती इंटरेस्ट घेऊन त्या ठिकाणी रचवला होता, त्या प्रकारे या ठिकाणी रचविण्यासाठी त्याला तेवढा इंटरेस्ट नव्हता. तरी सुद्धा व्यवस्थित लावावं म्हणून तो लावून टाकला. खुशी वाटला, आता तर मला समाधान मिळेल. जाऊन बघितले, नमस्कार केला, महाराज आले. अरे इथं मला बरं वाटणं गेले, त्या कोपरमध्ये लावून 2-2 लोड वीट. आता पुरा कमजोर झाला. हे काय खरं नव्हं, हे काय कामाचं नाही. उगा काहीतरी बोलून मला महाराज हाकलून टाकण्यासाठी काम रचवले. तर नाराज होऊन त्या ठिकाणी बसला होता. मग विचार केला, बघूत अजूनही किती सांगणार आहेत. 4 कोपरं आहेत. आता 2 कोपरं तर झाले, आता 3रा कोपरा आहे. हे कोपरं झाल्यावर अजूनही 1 कोपरं म्हणतील असा विचार करून ते बी कोपरं करून टाकला. अजून महाराज खाली आले. ते म्हटलं त्या कोपऱ्यामध्ये लाव. आता 4 कोपरं झालेत. आता काय म्हणणार आहे बघूत म्हणून महाराजाला बोटायला गेले. आता सेंटरमध्ये लाव म्हणले. डोक्याला हात लावून गप्प बसले ती. आता दुसरा एक भिक्षू आला. कस काय एवढा नाराज आहेत काय सांगावं. तिथं सांगितले होते महाराज, तिथून उचलायला आलं तिथं लावले, तिथून उचलायला आलं इथं लावले. 4 कोपरा होईपर्यंत मी समाधान वाटलं. आता सेंटरमध्ये टाका म्हणतात. आता काय करावं. जोपर्यंत महाराज थकणार नाही तोपर्यंत तू थकूच नको म्हणले. किती का हो दे. तर तेवढंच इंटरेस्ट घेऊन आता मस्त रचून टाकलं. शिस्त बसून घेतलं. तिथं बोलायला गेलं नाही. आता महाराज आले. महाराज आल्यावर उठून दर्शन घेतलं. आत्ता कुठं लावायचं सांगा म्हणले. त्यावेळी उराला लावून घेतले त्या लेकराला. नंतर बुद्धांमध्ये शिष्यापैकी आनंदाच्या नंतर एकमेव शिष्य, हजारो शिष्य त्यांच्या अनुयायी झाले या शिष्यांचे बुद्धाच्या नंतर. बघा, सेवा करत असताना अशा प्रकारच्या थकवा येऊ नये. गुरुमाऊलीचा सेवा करताना तर कधी माऊली प्रसन्न होईल काही सांगता येत नाही. सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य, सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली आपल्या डोळ्याला दिसत नाही, परंतु तुमचं सगळं काम ते पाहत आहेत. बघू लागले किती माझा शिष्य या ठिकाणी माझ्यासाठी तळमळ करत आहे म्हणून माऊली त्या ठिकाणी निरीक्षण करू लागले. आम्ही निमित्त आहे, परंतु करणारे तो आहे, बघणारे गुरुमाऊली. तर आपल्या या कार्यक्रमामध्ये मलाच माहीत नाही या प्रकारची सेवा. आता सेवाबद्दल बोलत असल्यामुळं या माझ्या हातापर्यंत हे चिठ्ठी पोहोचलेले आहेत. नागनाथरावजी खंदारे, बालाजी इबितवार, आमिर शेख यांच्याकडून टेंटचे संपूर्ण साहित्य आपल्याकडे लाभणार आहे का? आपल्याकडे साहित्य लाभणार आहे. तर मलाच माहिती नव्हतं या प्रकारे त्यांच्याकडून आम्हाला सेवा मिळतील म्हणून. तर इथं जे आपण उजवीकडे पाहतो, हसनजी मुस्लिम समाजाचा असून सुद्धा हैदर आणि हे हसन, अजून आपले पाशा मियाँ जे काम करतात, बिलकुल कुठल्या प्रकारच्या माझा खिशाकडे ते बघत नाही. तुमचा आशीर्वाद राहू दे आप्पा तेवढंच म्हणतात.
अजून पहाटे पहाटे काही माता या ठिकाणी साफसुथरी करू लागलेले, इतकं स्वच्छ ठेवलेले तर अंगण. शबरी माताचं अंगण सुद्धा एवढं स्वच्छ आहे की नाही मला वाटत नाही, तेवढं स्वच्छ या ठिकाणी आपल्या माता मंडळी या ठिकाणी करत आहेत. तर आमचं नाव घ्या म्हणून ते म्हटले नाही, परंतु आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं त्यांच्या या ठिकाणी नाव घ्या म्हणून. तर जे आपल्या या ठिकाणी या प्रकारे तन मन धन सेवा करत आहेत, तर हे सेवेचे जो फळ आहे आपल्या जीवनातील मोठा एक गाठोडा आहे म्हणून तुम्हाला पूर्वी सांगितलं. तर कुठल्या तरी प्रकारे या ठिकाणी तुमच्या सेवा या ठिकाणी लाभावं. आणि काही भक्तांना शिवरात्रीला पावती फाडलेले आहेत, माझ्याकडे सुद्धा पावती फाडलेले आहे, त्यांना पावती मिळालेली बी नाही. काही लोकांना पावती मिळालेली आहे आणि पावती मिळाल्यानंतर त्यांना पादुका मिळालेल्या नाही. प्रत्येक समाजांना आम्ही पादुका दिलेले आहेत. काही माता मंडळी आप्पापर्यंत पोहोचलं, आप्पाला कसा पादुका मागवावं, डबल पैसे द्यावं लागते का असं म्हणून काही विचार करत असेल. तसं काही नाही आहे, तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी पादुका मिळणार आहे. तर त्या ठिकाणी बसायचं. जसं लिंगाचा पूजा करतात शिवरात्रीला, त्याप्रकारे तुमचा पूजा तुम्ही करायचं नाही, आपणच पूजा करतो. आपणच बेल फूल काट्याव्याचे ठेवून वळवून टाकतो. तदनंतर ते पूजाला पादुका योग्य होईल. आम्ही विचार केला होतो 5,000 रुपये दिलेले व्यक्तीलाच पूजाला बसवायचं. आता आम्ही असं केलं नाही, ज्यांच्याकडे पादुका आहे सगळ्यालाच पूजाला बसायचं. त्या येते वेळेस ज्या ज्या समाजांना मी सांगितलं, कलर बी सांगितलं, त्या कलरचा कळश बांधून सोबत घेऊन यायचं. कळस घेऊनच बसायचं तिथं. सोबत कोणीतरी असेल तर तुमच्या लेकराला पादुका त्यांच्या हातामध्ये द्यायचं. इथंच तुम्हाला सकाळीपासून जेवण चालू राहणार आहे. मी कार्यकर्त्यांना सांगितलं, कंटिन्यू प्रसादाचा व्यवस्था ठेवा. जगद्गुरू येत्या वेळेस येईल, कार्यक्रम होतील, परंतु घरी जातो जेवण करतो म्हणायचं नाही. इथं आले की इथंच प्रसाद घ्यायचा. 2 वेळ 3 वेळ संध्याकाळीपर्यंत किती वेळ का होईना, परंतु प्रसाद घेत राहायचं, आनंद लुटत राहायचं. मस्त शोभा वाढायला पाहिजे. भयानक मोठा टेंट या ठिकाणी सजावट होत आहे. 200 बाय 150 मोठा टेंट आहे. तर तेवढा नसून अजून आपल्या तमलूरचे विभूतिवार नागनाथ, अजून एक व्यक्ती, तर तिघांचेही सुद्धा साहित्य या ठिकाणी सेवार्थ आम्हाला लाभणार आहे. त्यांचेही सुद्धा या ठिकाणी टेंट बसणार आहेत. तर उद्या सोमवार आहे, मी वार सुद्धा विसरून गेलो. तुम्हाला बघितले की वार बी विसरून जातो, वेळ बी विसरून जातो, सगळं विसरून जातो. सोमवार असा हा सुंदर पर्व, शंकराचा दिवस आहे. शंकराच्या हातामध्ये असलेले जो त्रिशूळ डमरू, उद्याचा दिवस आपल्या महाडीवर एक पिल्लर सजावट केलेले, त्या पिल्लरला त्रिशूल थांबणार आहे. आता त्रिशूल एकदा थांबलं, त्या त्रिशूळाला बघितल्याबरोबर हरपले तान भूक, साक्षात भगवान शंकर त्या ठिकाणी उभा राहिलेले भास तुम्हाला होतो. अर्धा क्विंटल वजनाचा त्रिशूळ आहे, अर्धा क्विंटल 50 किलो. तर भव्य त्रिशूळ त्या ठिकाणी देशमुख परिवाराकडून आम्हाला त्या ठिकाणी त्रिशूळाचा व्यवस्था झालेली आहे. तर उद्याचा दिवस माताजी यांच्यातर्फे पूजापाठ करून त्या ठिकाणी आम्ही त्रिशूळ लावणार आहोत. सावित्राबाई मारुतीराव कचकलवार यांच्याकडून आजच्या संध्याकाळीचा प्रसादाचा व्यवस्था झालेली आहे. त्यासाठी इथं तुमचं पतिदेव कुठं आहे? हां, इथं आहे की, उभा राहा इथं दोघं. शाल टाका रे. मानकरी त्यांच्या या ठिकाणी पूजा लागणार आहेत.
तर असाच शक्ती भगवंत तुम्हाला देवो. मेडिकलमध्ये ब्लाऊज पीस आहे म्हणे, पैसे द्यायचं रे, फुकट घेऊन जायचं. तर त्या ठिकाणी जे कलर तुम्हाला सांगितलं ते कलर असलं तरच घ्यायचं. धनगर आणि हटकर समाजाला पिवळं कलर सांगितलं असलं तरी घेऊन जायचं. त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि प्रतिवर्ष कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी लाडूचं जेवण देतात. 1 दिवसाचा अन्नक्षत्र चालवितात. कुठं? कपिलधारला. तर अशा निरंतर सेवा करणारे हे रेड्डी परिवार फार सुंदर सेवा करत आहेत. या परिवारांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद निरंतर लाभो. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. माझा सद्गुरुराया स्वामी तत्वाचा सोनेचा गाना या पार वस्तू कैसे आगे सयानेला भगवान मागे सद्गुरुनावरे स्वामी आलोया काय मेले उदराने कृती आभूती मसले इथे वेदो समाचार पुष्पांजलि समर्पयामि. सामने नमस्कार देवते सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय.